देशाच्या स्वातंत्र्यानंतर नवभारताच्या सामाजिक चाकोरीमध्ये मोठी अस्थिरता होती। श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब कष्टकरी आपल्या अस्तित्वाला वाचवण्याच्या प्रयत्नात होता। संपूर्ण देशाचा कारभार उच्चवर्गीयांच्या हातात। गरीब श्रीमंतांमधील असमानता दूर करण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तथा सहकार सम्राटांनी सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला। इंग्रजांनी स्थापन केलेल्या सहकार क्षेत्राला महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं इथूनच बळकटी मिळाली। परिणामतः कष्टकरी वर्गाच्या प्रगतीविषयक आशा अधिकच पल्लवित झाल्या। यावर्षी सहकार वर्ष म्हणून साजरे केले जाते। सहकाराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं संबंध देशभर सहकार वर्ष हे साजरे केले जाते। सहकार क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामध्ये कारखानदारी झाली, मग साखर कारखाने असतील, दूध संघ असतील। शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार क्षेत्रामध्ये खूप छोट्या छोट्या मग कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील। अशा छोट्या अनेक सोसायट्या आणि कारखाने, दूध संघ, त्याचबरोबर बँकासुद्धा ह्या सहकार क्षेत्रामध्ये आणि पतपेढ्यासुद्धा ह्या सहकार क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या। सहकार क्षेत्राची जी निर्मिती झाली महाराष्ट्रामध्ये ती खास करून गोरगरीब जनता, सामान्य शेतकरी, छोटे छोटे उद्योजक यांना मदत करण्यासाठी त्यावेळी मोठ्या बँका या लोकांना मदत करत नव्हत्या। जे काही होते ते खाजगी सावकार होते आणि या खाजगी सावकारांच्या पाशातून ह्या सामान्य जनतेला मुक्त करायचं असेल तर वेगवेगळ्या स्तरावरती अशी एखादी सहकारी चळवळ निर्माण व्हावी की ज्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी गाळून त्यांना योग्य तो भाव देता येईल। शेतकऱ्यांच्या पूरक व्यवसायात रास्त भाव देऊन त्यांचा माल बाजारात विक्रीला आणता यावा। खरं म्हणजे हे वर्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं शताब्दी वर्ष आहे आणि सहकाराची मूर्तमेढ त्यांनीच केलेली आहे। त्यांनी ज्या उद्देशानं सहकार क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला, सहकाराची मूर्तमेढ रंगली, तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून छोटीशी सुरुवात सहकारातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सहकाराशिवाय ग्रामीण भागाचा उद्धार होऊ शकत नाही आणि सामान्य माणसाचा उद्धार होऊ शकत नाही। जोडली या मातीशी नाती। सहकारामध्ये अनेक क्षेत्रांचा सहभाग आहे। त्यामध्ये बँकिंग क्षेत्राचंही योगदान मोठं ठरलं। प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती। सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी, मग ते शेती असो, शेतीपूरक व्यवसाय असो, घर व्यवसाय असो, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज असो, यांना या पैशाची मदत करून त्यांना स्वतःच्या बळावर उभं करावं। तोपर्यंत ही सगळी मंडळी खाजगी सावकारांच्या पाशामध्ये अडकली होती आणि भरमसाठ वाटेल तेवढा वारेमाप व्याज घेऊन हे खाजगी सावकार ह्या लोकांना कर्ज पुरवठा करत होते आणि त्याची वसुली करण्यासाठी वर्षानुवर्षे ही मंडळी कधीही निष्कर्षित झालीच नाहीत। अशा लोकांसाठी म्हणून ही सहकार बँकिंगची चळवळ आली। या सहकारी बँकाच्या माध्यमातून ही लोकांच्या मालकीची बँक आहे। महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्र आज अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच प्रगतीचे नवनवीन उच्चांक गाठत आहे। समाजाच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सहकार क्षेत्र आता सज्ज झालंय। सन 1963 मध्ये स्थापन झालेली कल्लापाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड। इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं सर्वप्रथम वस्त्रोद्योग मालकांना संरक्षण दिलं। बँकेच्या आर्थिक पाठबळामुळे इथं वस्त्रोद्योग भरभराटीस आला। या वस्त्रोद्योगानं संपूर्ण भारतात आपलं स्वतःचं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं। टेक्सटाईल बिझनेससाठी आम्ही फार मोठी मदत केली, कारण या बँकेचा जन्म ज्या क्षेत्रामध्ये झाला तो भाग जास्त करून पूर्णपणानं हा टेक्सटाईलमध्ये येतो, म्हणजे विणकाम। या लोकांमध्ये विणकामामध्ये अनेक प्रकार आहेत। सूत निर्मितीपासून ते कपडे तयार करून त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून ते बाजारात नेणं, भरपूर घटक यामध्ये येतात। हे कापड बनवणारे कारखानदार येतात, त्याच्यावरती काम करणारे मजूर येतात, शेतात कापूस लावून सूत गिरण्यांना पुरवणारे शेतकरी यामध्ये येतात।
या सगळ्यांनाच या संपूर्ण साखळीमध्ये आणलं जातं आणि ह्या बँकेच्या माध्यमातून ह्या धंद्याला मदत करत असताना हे सगळे यातले घटक याचा फायदा यामध्ये घेऊ शकतात. महिलांचं स्वावलंबन, शैक्षणिक संस्थांना पाठबळ, आरोग्य विषयक योजनांची पूर्ती यासारख्या अनेक समाजाभिमुख योजनांमुळे कल्लापाडना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक आज संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्येही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. एक बँकेची स्पेशल स्कीम आहे मायक्रो फायनान्स. ही खास करून महिला बचत गटांसाठी आहे. त्यांना स्वतःच्या व्यवसायावर उभं राहण्यासाठी म्हणून त्यांना जे काही व्हायचं असेल, काही स्विमिंग मशीन्स टाकायचे असतील, गारमेंटचे कपडे शिवायचे असतील, अशा वेगवेगळ्या उद्योगासाठी त्यामधून बँकेनं त्यांना मदत केलेली आहे. कर्नाटकातली एक बँक आम्ही घ्यायला लागलो आहे. त्याचा ऑलरेडी रिझर्व्ह बँकेकडे आम्ही नवकल्याण कोऑपरेटिव्ह म्हणून त्याचा ड्यू डिलिजन्स केलेला आहे आणि रिझर्व्ह बँकेला सबमिट केलेला आहे. आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जातो आहे. वी विल बी हॅव्हिंग अ स्टेटस ऑफ अ मल्टी स्टेट बँक म्हणून असं मोठं एक नेम आणि लेबल राहणार. 1982 मध्ये कल्लापाडना आवाडे इचलकरंजी बँकेला रिझर्व्ह बँकेची मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे बँकेच्या प्रगतीला अधिक गती मिळाली. द विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. 1970चं दशक दुष्काळाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेलं होतं. चिंतातूर शेतकरी, हवालदिल शेतमजूर, बेकारांची वाढती संख्या या सगळ्या घटनांकडे ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय नामदेवराव रुकारी, स्वर्गीय भरतशेठ गाडवे, स्वर्गीय बाबूराव हरपळे यांनी गंभीरतेनं पाहिलं. त्यांनी 7 नोव्हेंबर 1972 मध्ये ती विश्वेश्वर सहकारी बँकेची स्थापना केली. जिद्द चिकाटी कष्ट नि संयम हीच आमुची भाषा. आमची विश्वेश्वर सहकारी बँक 1972 साली स्थापन झाली आणि ह्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी छोट्या छोट्या तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या सहकारी बँकांनी म्हणजे आर्थिक संस्थांनी पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर अगदी भाजी विक्रेत्यापासून अगदी मोठ्या इंडस्ट्रीवाल्यापर्यंत सुद्धा आम्ही कर्ज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही बँकेच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर स्वारगेटला जी एस टी स्टँडच्या बाजूला जे काय भाजी विक्रेतेवाले जे बसतात त्यांना अगदी 200 रुपयापासून अगदी 5,000 रुपयापर्यंतची कर्ज ही विश्वेश्वर बँकेने त्यावेळेला त्यांना दिली. महाराष्ट्र औद्योगिक गाळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची जी काही भोसरी इथे इंडस्ट्री एरियामध्ये आमची जी शाखा आहे त्या तिथं 250 लोकांसाठी औद्योगिक गाळ्याची एक संस्था सहकारी सोसायटी निर्माण करण्यासाठी विश्वेश्वर बँकेने त्यांना अर्थसहाय्य केलं. आज जवळजवळ 250 छोटे छोटे उद्योजक की जे 800 ते 1000 स्क्वेअर फुटाच्या गाळ्यामध्ये एक छोटंसं मशीन घेऊन आपला थोडासा का होईना औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील आहेत. असे जवळजवळ आम्ही 250 उद्योजक छोटे छोटे निर्माण करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला. विद्यादानात पुढाकार घेणाऱ्या संस्थांसाठी शैक्षणिक कर्ज योजना, सहकार क्षेत्रात नव्यानं प्रवेश करणाऱ्यांसाठी सहकारी औद्योगिक संस्था कर्ज योजना, बांधकाम व्यावसायिकांसाठी बिल्डर डेव्हलपर्स प्रकल्प योजना, LPG CNG किट कर्ज योजना यासारख्या अनेक योजना घेऊन विश्वेश्वर सहकारी बँकेनं समाजातील विविध घटकांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व रिक्षा चालकांना CNG आणि LPGचे किट बसवण्यासाठी सरकारने बंधनं घातली. त्यावेळेला सुद्धा विश्वेश्वर बँकेने त्यांनी एक ह्या रिक्षावाल्यांसाठी एक स्वतंत्र स्कीम निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या कृषी योजना निर्माण केल्या. मग त्यामध्ये हायटेकमध्ये पॉली हाऊसच्या दरम्यान हे असतील किंवा शेतीचे काही वेगवेगळे रॅपनिंग चेंबरसारखे उपक्रम असतील, पॅकिंगच्या संदर्भातले काही उपक्रम असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा विश्वेश्वर बँकेने वेगवेगळ्या
योजनातून आपण त्यांना सहकार्य केले. घाम गाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. ज्याची गरज आहे आर्थिक क्षेत्रामध्ये काम करण्याची किंवा त्याला आर्थिक सहाय्य मिळवण्याची, तो फक्त हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच त्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकतं. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये हे तग धरून आहेत आणि हेच सहकार क्षेत्र अगदी तळागाळातल्या शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन सुद्धा आपल्या भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत त्याच्या घरचा भागवण्याचं काम आर्थिक क्षेत्रातल्या सहकारी बँका ह्या पतपेढ्या करत आहेत. लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर समाजाच्या प्रगतीचं लक्ष ठेवून जनतेमध्ये बचत प्रवृत्तीचा विस्तार करण्यासाठी 28 एप्रिल 1998 रोजी ज्येष्ठ समाजसेवक सुभाष देशमुख यांनी लोकमंगल सहकारी बँकेची स्थापना केली. अखंड गतीतून सार्थकता आणि कासव आणि लोकांचं कल्याण हा उद्देश ठेवून 28/4/98ला या लोकमंगलची सुरुवात बँकेपासून झालेली आहे. 15 लाख रुपये भागभांडवलानं सुरुवात झालेली आहे. आज बऱ्यापैकी विस्तार झालेला आहे. अनेक क्षेत्रामध्ये लोकमंगलनं सुरुवात केलेली आहे. 98 आणि आज 2011 या 12-13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठं योगदान या सोलापूरकरांनी दिलेलं आहे. लोकमंगलने सोलापूरकरांच्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा उद्देश ठेवलेला होता, तो उद्देश थोडा साध्य होत चाललेला आहे असं मला तरी वाटतं. सुशिक्षित बेरोजगार योजना, लहान मोठे उद्योजक, शेतीविषयीच्या योजना, दुर्बल घटकांसाठी स्वयंरोजगार तथा महिला सबलीकरणासाठी लोकमंगल सहकारी बँकेचं मोठं योगदान आहे. आमचं तर असं एक स्वप्न आहे, प्रत्येक गावामध्ये शेतकरी मंडळाच्या मार्फत आणि मल्टीशेपच्या मार्फत हे सहकार जाळं शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत, शेतमजूर असेल, शेतकरी असेल, सामान्य कुटुंबाचं शेवटच्या माणसापर्यंत हे जाळं वाढवण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त नियंत्रण कसं आणता येईल आणि जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल याचा सातत्यानं प्रयत्न चालू आहे. या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. गरीब, गरजू, होतकरू, उत्साही तरुणांना आपल्या सामर्थ्यावरती उभं करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. गेल्या 5 वर्षात 1000 उद्योजक घडवण्याचा त्यांचा संकल्प म्हणूनच पूर्णत्वाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. आणि मी आजची जी परिस्थिती भोगली आहे आणि सामान्य लोकाला अर्थसहाय्य होत नाही, त्याच्या डोक्यामध्ये खूप काही कल्पना असतात, परंतु एक सपोर्ट सहकार्य मिळत नाही, आर्थिक पाठबळ मिळत नाही आणि म्हणून तो हतबल झालेला असतो. आणि म्हणून लोकमंगलनी 2010 साली ठरवलेलं आहे की 2015 पर्यंत स्वतःच्या पायावरती नवीन उद्योजक 1000 उद्योजक करण्याची संकल्पना केलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णपान. त्याचा उद्देश एक की प्रत्येक माणूस, प्रत्येक सामान्य व्यक्ती त्या संस्थेचा सदस्य बनला पाहिजे आणि त्या संस्थेमध्ये सामान्य माणसाला सहभाग वाढवता आला पाहिजे. सामान्य माणसाला त्या संस्थेची मदत झाली पाहिजे आणि सामान्य माणूस स्वतःच्या पायावरती उभा राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला याच्यात जोडून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग सुधारायचा असेल तर हे सहकार क्षेत्र मोठं झालं पाहिजे. सहकार क्षेत्र मोठं झालं तरच हा देश आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल असं मला वाटतं. सामाजिक प्रगती आणि आर्थिक नियोजनात सहकारानं विविध क्षेत्रातून भरारी घेतली. विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे संघटित होण्याचे फायदे अनेकांनी अनुभवले आहेत. पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सहकार मोहिमेनं परप्रांतीयांना सुद्धा प्रेरित केलं. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून 13 फेब्रुवारी 1984 रोजी
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेची स्थापना झाली. राष्ट्राची माती या मातीतून फुलून यावा सह्यागिरी पंजाब महाराष्ट्र बैंक इस मुंबई महानगरी में, जिसे हम आर्थिक राजधानी भी बोलते हैं देश की, 1984 में यहाँ के जो लोग बहुत करके जो पंजाबी भाई सिख भाई जो इस शहर में पाकिस्तान के देश के विभाजन के बाद यहाँ आए, उन लोगों की संख्या अधिक थी. और यहाँ चूँकि एक इस प्रांत में, इस महाराष्ट्र प्रांत में एक बहुत बड़ी परंपरा है सहकार की, कोऑपरेशन की, कोऑपरेटिव मूवमेंट्स की, तो उससे प्रेरित होकर उन्होंने ये एक प्रेरणा ली कि हमारी हर कम्युनिटी का, हर समाज का अपना अपना एक सहकारी बैंक है, तो हम भी एक यत्न करें. गती प्रगतीच्या पायावरती कर्तृत्वाच्या आशा. अत्याधुनिक सेवा आणि पारदर्शी व्यवहारामुळे अल्पावधीतच पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रासहित दिल्ली, कर्नाटक आणि गोव्यातही अनेक शाखा कार्यरत आहेत. मैं हमेशा जो उस समय जिन्होंने ये बैंक बनाया, संस्थापक जिनका नाम सरदार गुरचरण सिंह कोछड़ था, मैं उनको बड़े आदर से याद करता हूँ कि उनकी भावना का, उनके जोश का, उनके एक दृढ़ निश्चय था कि उसका परिणाम है कि आज ये बैंक यहाँ तक पहुँचा है. तो हमने पहले दिन से ही ऐसे बोल्ड काम किए, ऐसे हिम्मत वाले काम किए. हमने किसी की तरफ देखा नहीं, बाएं दाएं, हमने अपने हिसाब से इसको चलाया है. फॉर एग्जांपल, जब टेक्नोलॉजी बिल्कुल नहीं थी, उस टाइम हमने टेक्नोलॉजी में सबसे बड़ा, मेरे ख्याल पहला बैंक था जिसमें कि आपका जो विड्रॉल था वो अनलिमिटेड टेलर जिसको बोलते हैं आप लोग, जबकि सारे दूसरे बैंक 5,000, 10,000, 15,000 रिस्ट्रिक्शन थी. हमारे अनलिमिटेड फ्रॉम द डे वन हमने शुरू किया. हमने उस टाइम, आप अपना बैलेंस देख सकते हैं खुद, वो मशीन उस टाइम लगा दी. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेची पर्सनल लोन सेवा असो अथवा NRI सुविधा असो किंवा PMC आशा यासारखी सामाजिक बांधिलकी जपणारी सेवा असो, समाजामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मुंबई वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 1975 रोजी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. आमच्या संस्थेची स्थापना 1975 मध्ये झालेली आहे, नोव्हेंबर 1975 मध्ये. आज संस्थेला 38वं वर्ष आमचं चालू आहे. 38 वर्षामध्ये संस्थेने भरपूर प्रगती केलेली आहे. आज आमचे 4,500 मेंबर्स आहेत. आमचं ज्युरिडिक्शन महाराष्ट्रामध्ये जरी नसलं तरी मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका हे आमचं फक्त ज्युरिडिक्शन आहे. संस्थेतर्फे सभासदाला 8.5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. नंतर सभासदांचे जे पाल्य आहेत ते प्रत्येक वर्षी साधारणतः 250 ते 300 विद्यार्थ्यांचं आम्ही गुणगौरव करतो. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची मृत्युंजय योजना, निवृत्ती भेट योजना, विद्यार्थी बक्षीस योजना, किमान व्याजदर स्वनिधीपर कर्ज पुरवठा आदी योजना आपल्या कामगिरीबद्दल उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. मी चंद्रकांत दाणी, मी या सोसायटीचा गेले 18 वर्ष सभासद आहे. या सोसायटीमध्ये सभासद असल्यामुळं मला दुसरीकडं कुठेही पैशासाठी जाण्याची कधी गरज पडत नाही. अध्यक्ष असो किंवा कोणीही पदावरची व्यक्ती असो, हे ज्या तळमळीने काम करतात, एक कार्यकर्ता म्हणून काम करतात, सर्व सभासदांचं हित जे जपतात आणि त्यातून सर्वांचं एक सहकार्याचं जे खरे उद्दिष्ट आहे ते ज्या अर्थाने सफल होतं. कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे ही थोडीशी वेगळी आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याशी त्यांच्या घरापर्यंत पोचून त्यांच्या अडचणी एका दिवसामध्ये सोडवण्यासाठी पतसंस्था नेहमीच कार्यरत आहे. तसेच आमचे सभासद सदस्य जे आहेत हे वेळोवेळी कार्यक्षम तर आहेतच, पण वेळोवेळी अगदी नेटाने केव्हाही त्यांना विचारावं तर ते केव्हाही आम्हाला उत्तर देतात आणि हेल्प करतायत. मला सर्वात मोठा जो फायदा झाला लोनचा तो माझ्या मुलाच्या परदेशी शिक्षणासाठी. तर मी सदस्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्याने ताबडतोब मला 8.5 लाखाची मदत ताबडतोब उपलब्ध करून
चालवताना मी जवळजवळ 25 वर्ष या पतसंस्थेमध्ये योगदान दिलेलं आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या पतसंस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं युनियनबाजी न करता आम्ही सर्व सभासदांना सारखी वागणूक देऊन या संचालक मंडळ आहे त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य मिळत असतं. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल काउन्सिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्च दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, माझगाव डॉक कर्मचारी पतसंस्थेचा आदर्श पतपेढी पुरस्कार तसंच उत्कृष्ट पगारदार सहकारी पतसंस्था आदर्श पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जवळपास 100 वर्षांपासून सहकार क्षेत्रानं समाजात समानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचललेली आहेत. श्रीमंत आणि गरिबांमधील दरी दूर करण्याचं काम केलंय. भविष्याच्या दृष्टीनं पारदर्शकता आणि समर्पणाच्या माध्यमातून एक मजबूत सहकार प्रणाली निश्चितच उभी राहू शकेल.